जय भीम. सोमवार दिनांक 22 सप्टेंबर 2025 सम्राटवाचीमध्ये हा तिसरा लेख आहे. लेखाचं शीर्षक आहे कर्तव्यनिष्ठ व्यक्तिमत्वाला ही जातीय जहराचा चष्मा. त्याचे लेखक आहेत श्रीराम बनसोड. भारताचे 52वे सरन्यायाधीश हे पद भूषवणारे अमरावतीकर भूषण गवई यांनी 14 मे 2025 रोजी सरन्यायाधीश पदाची शपथ घेतली. त्यांचा 6 महिन्याचा काळ 23 नोव्हेंबर 2025 रोजी संपणार आहे. अलीकडे त्यांच्या विरोधात धार्मिक भावना दुखवल्याची भारतभर अतिरेकी ओरड होत आहे. मध्य प्रदेशातील खजुराहो येथील जवारी मंदिरातील 7 फूट उंचीची भग्न अवस्थेत असलेली विष्णूची मूर्ती आहे. या मूर्तीची पुनर्स्थापना करण्याची मागणी करणारी याचिका सर्वोच्च न्यायालयात दाखल करण्यात आली. सरन्यायाधीश भूषण गवई आणि न्यायमूर्ती विनोद चंद्रन यांच्या खंडपीठासमोर या प्रकरणाची सुनावणी झाली. खंडपीठाने स्पष्ट केले की खजुराहोतील मंदिरे ही पुरातत्वीय धरोहर आहेत. ही एक भारतीय पुरातत्व सर्वेक्षण ASI विभागाच्या अखत्यारीतील बाब आहे. अशा पद्धतीने मूर्ती बदलणे किंवा नवी बसवणे हे ASIच्या नियमानुसार मान्य होणार नाही. ही याचिका न्यायालयाच्या कार्यक्षेत्रात नसतानाही याचिकाकर्त्यांनी आपल्या मागणीचा केवळ प्रसिद्धीसाठी न्यायालयासमोर आग्रह धरला. तेव्हा सरन्यायाधीशांनी सुनावणी दरम्यान, जर तुम्ही खरे विष्णू भक्त असाल तर शिवाला प्रार्थना करा, ध्यानधारणा करा, भगवान विष्णूच त्यात न्याय करू शकतील, अशी टिप्पणी केली. वास्तविक ही टिप्पणी करण्याचे काही कारण नव्हते, असे अनेकांचे म्हणणे आहे. भूतपूर्व CJI रंजन गोगोई कोणताही गवगवा न करता राज्यसभेत गेले. महाराष्ट्राचे माजी सरन्यायाधीश DY चंद्रचूड सेवानिवृत्त झाले. त्यांचा फारसा सत्कार समारंभ व गवगवा दिसला नाही. खरे तर कोणताही व्यक्ती सत्कारापेक्षा स्वतःच्या कर्तृत्वाने मोठा होत असतो. सरन्यायाधीश गवई यांच्यावरील विधानानंतर देशभर प्रचंड खळबळ माजली. त्यांच्या विरोधात ट्रोल करणारी सनातन्यांची मोहीम काढली. YouTube, Facebook, X व अन्य समाज माध्यमातून त्यांना टार्गेट करण्यात आले. भगवान विष्णूचा अपमान केल्याबद्दल गवई यांनी सनातनी हिंदू धर्माच्या अनुयायांची माफी मागावी, अशी मागणी करण्यात आली. वास्तविक या निर्णयात धार्मिक भावना दुखवण्याचे काहीही कारण दिसत नाही. भगवान विष्णूवर श्रद्धा असणे ही वैयक्तिक बाब आहे, परंतु त्या श्रद्धेचा एखाद्या व्यक्तीविषयी दुरुपयोग करणे व आपल्या देवतेविषयी सरन्यायाधीश भावनिक होण्यास भाग पडणे अत्यंत चुकीचे आहे. त्यातही भूषण गवई हे बौद्ध धर्मीय अनुसूचित जातीचे, त्यांचे सरन्यायाधीश होणे हीच मानववाद्यांची खरी डोकेदुखी आहे. त्यामुळे पुढील दिवसापासूनच त्यांना अपमानास्पद वागणूक मिळाली आहे. राजनैतिक शिष्टाचार पाळणे ही संवैधानिक औपचारिकता आहे, असा नियम आहे. परंतु राज्याचे मुख्य सचिव, पोलीस महासंचालक आणि मुंबईचे पोलीस आयुक्त मुंबईला आयोजित त्यांच्या कार्यक्रमात गैरहजर राहिले. त्यातूनच त्यांची जातीयवादी मानसिकता उघडकीस आली होती. देशाच्या सरन्यायाधीशांना राजशिष्टाचारात दिलेली सापत्न वागणूक जातीवादी प्रवृत्ती दर्शवते. सरन्यायाधीश भूषण गवई यांच्या वक्तव्याचा उद्देश चुकीचा नव्हता, तरी मनुवादी लोकांच्या समोरच्या व्यक्तीची फक्त जात तितकी दिसत आहे. त्यांची विद्वत्ता मान्य करण्यास ते धजत नाहीत. अनेक न्यायाधीशांच्या अशा प्रकारच्या टिप्पणीचा यापूर्वी कधी विरोध दिसला नाही. वरील प्रकरणात प्रतिक्रिया देताना CJI गवई म्हणतात, सोशल मीडियावर या प्रकरणाला चुकीच्या पद्धतीने दाखवणं चिंताजनक आहे. मी सर्व धर्मावर विश्वास ठेवतो आणि सर्व धर्माचा आदर करतो. आम्ही जे ASIच्या संदर्भात सांगितलं होतं, केंद्र सरकारचे वकील आणि सॉलिसिटर जनरल तुषार मेहता म्हणतात, मी सरन्यायाधीश गवई यांना गेल्या 10 वर्षापासून ओळखतो आहे. ते सर्व धर्माशी संबंधित मंदिरात, धार्मिक स्थळी पूर्ण श्रद्धेने जातात. अशा प्रकारे त्यांना ट्रोल करणे योग्य नाही. या प्रकरणी वरिष्ठ वकील कपिल सिब्बल सरन्यायाधीशांची बाजू मांडताना म्हणतात, आज सोशल मीडिया बेलगाम घोडा झाला आहे. त्याचे परिणाम आपण रोज पाहत आहोत. त्यावर नियंत्रण ठेवण्याचा कोणताही मार्ग नाही. वास्तविक भारतात दलित, बौद्ध हा कितीही श्रीमंत, शिक्षित, उच्चपदस्थ वा सरन्यायाधीश असो, त्याच्याशी जातीवाद हा ठरलेला असतो. 2014 नंतर जाती धर्माचे महत्त्व अधिक वाढल्यामुळे जातीवादी प्रवृत्तीत भर पडली आहे. यापूर्वी सरन्यायाधीश गवई यांनी अनुसूचित जातीच्या उपवर्गीकरणाला समर्थन केले होते. क्रिमिलेअर लागू करण्याचा मुद्दा तर सरन्यायाधीश गवई यांचाच आहे. भविष्यात याचा प्रत्यक्ष दुष्परिणाम तत्कालीन महारांवर, बौद्धांवर होणार आहे. या निर्णयामुळे गवई साहेबांनी बौद्धांची सहानुभूती गमावली होती, परंतु त्यांनी
जर महाबोधी महाविहाराचा प्रश्न निकाली काढला तर काही प्रमाणात ती परत मिळवता येईलही. क्रिमिलियरवर निर्णय देताना त्यांच्या लक्षात आले नसावे की जातीभेद हा सनातन्यांच्या डोक्यात किती खोलवर भिनला आहे. जातीभेद जसा झोपडीतील गरीब वा दलितांसाठी ठरलेला बद होतो तसा सरन्यायाधीशांशी होत आहे हे या प्रकरणातून स्पष्ट झाले आहे. माझा प्रत्येक व्हिडिओ बघण्यासाठी माझ्या प्रत्येक व्हिडिओ लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा. जय भीम, जय भारत, जय बुद्ध.